आई रिलॅक्स, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. कालपर्यंत आपल्याला परमिशन मिळेल की नाही ह्याचं आपल्याला टेन्शन होतं. पण बघ ना, तू आज शूटिंगला जातेयस. तू अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस. तुला जाता येतंय हेच खूप आहे. सो खुश राहा. हो ग बाळा, खुश तर मी आहेच. म्हणजे मला खरंच वाटत नाही हे सगळं इतकं भरभर होतंय ना पियू. कालपर्यंत असं वाटत होतं की हे माझ्या नशिबात नाहीच आहे, हे नाहीच होऊ शकत, अशी मी स्वतःची समजूत करून घेतली होती. पण आज बघ ना. आई, तू हे सगळं डिझर्व करतोस. तुला माहितीये, नेहमी तुझ्या कविता ऐकून किंवा तुझं बोलणं ऐकून मला वाटायचं माझ्या आईमध्ये खूप पोटेन्शियल आहे. फक्त ते घर कामात वाया जायला नको. पण उशिरा का होईना तुला ही संधी मिळाली. सो तू खूप खुश राहा. पिहू, इतर घरात ना आया स्वतःच्या मुलांना असं प्रोत्साहन देतात, मोटिवेट करतात. त्यांनी आपल्या करिअरवर फोकस करायला हवं, आपलं ध्येय गाठायला हवं असं त्यांना मोटिवेट करत असतात. आणि समजा जर ते मध्येच खचले तर आया त्यांना पुश करतात, त्यांना उभं करतात. इथे आपल्याकडे ना जरा उलट आहे. म्हणजे माझी मुलगी तिच्या आईला मोटिवेट करते, तिला पुश करते. तू लढ, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू 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 सो मच. खरंच पिऊ, मला तुझा खूप खूप आधार वाटतो. कधी कधी तर असं वाटतं की मी माझ्या आईशीच बोलते. मग मी गेलेच आहे मुळी आजीवर. चल लबाड. ए आई, तुझं सगळं आवरून झालंय की मी काही हेल्प करू? पिहू, माझं सगळं झालेलं आहे, कळलं. तू आता फक्त तुझ्या प्रॅक्टिकल्सकडे लक्ष दे. आज प्रॅक्टिकल्स आहेत ना, झाली आहे ना सगळी तयारी. प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा थिअरी एवढ्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. हा हो आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी सगळं मॅनेज करेन. नाही नाही, मी टेन्शन घेत नाहीये. मी तुझी आई आहे ना, तर हे मी स्वतःला समजवते की बाबा तू पिहूची आई आहेस. तू पण तिला मोटिवेट करायला हवं, तिला 4 सूचना द्यायला हव्यात म्हणून देते मी. नको काळजी करूस. हा, फक्त वेळेत निघशील बाळा. हो आई, डोंट वरी. आई, झालंय माझं. हे अन्वलप आला तुझ्या नावाने. हा, काय आहे? गाई बघ तरी.